कोल्हापूर नाही, मी आज इचलकरंजी रस्त्यावरती हातकणंगले नावाच्या गावाजवळ आलेलो आहे. अत्यंत रम्य अशा कॅम्पसमध्ये आलेलो आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचा हा कॅम्पस आहे. इथे आज माझा लाडका मित्र संजय घोडावतचा 59वा वाढदिवस होता. त्याच्या सेलिब्रेशनसाठी आलो होतो. इतक्या जवळ आलो आहे आणि एका जागी जायची खूप दिवस इच्छा होती. आज तो योग जमून येणार आहे. कुठली जागा मी आत्ता तुम्हाला सांगत नाही, चला, कारण ही जागा अद्वितीय आहे असं म्हणलं जातं. चला, 1-1.5 तासाच्याच अंतरावरती आहे. चला, जग फिरलेलो आहे, अगदी ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड सुद्धा पाहिलेलं आहे. पण जेव्हा मी या संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येतो ना, तेव्हा भारतात आहे की नाही हे स्वतःला चिमटा काढून बघावं असं वाटतं. इतका हा अप्रतिम कॅम्पस आहे. हिरव्यागार झाडांनी नटलेला आणि एकदम स्वच्छ. हातकणंगल्याहून जयसिंगपूरच्या रस्त्याला मी लागलेलो आहे आणि आता इथनं पुढं 1 नाही 2 जागांना भेट द्यायची. नरसोबाची वाडी ज्याला म्हटलं जातं ते ॲक्च्युली नृसिंह वाडी आहे. महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आता पुढं निघालोय. तेव्हा नृसिंहवाडी मागं अजून पुढं चाललोय आणि अजून एक जबरदस्त जागा ही मला बघायची इच्छा आहे. चला. परिसर काही तुम्हाला खूप मोठा आकर्षक वाटणार नाही. त्याचं कारण आपण आता नृसिंहवाडीवरनंही आतल्या बाजूला चाललेलो आहोत. मनात कल्पना येत नाही की काय असेल वर इथे, परंतु विश्वास ठेवा माझ्यावरती, चमत्कार आहे, चमत्कार. थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. नृसिंहवाडीपासनं 15 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे. इथली आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर अंदाज येत नाही की ही जागा काय आहे, या जागेचं महत्त्व काय आहे, जो चमत्कार मी म्हणलं तो चमत्कार इथं काय आहे. कित्येक वेळेला मला असं वाटतं की परदेशामध्ये एवढं फिरल्यानंतर टुकार जागा काय की असतात, एकदम टुकार. छोटासे कुठले तरी गडी टाईप किल्ला असतो, इतकी त्याची टॉमटॉम असते. इंग्लंडमध्ये मी पाहिलं की काय काय फोर्ट म्हणून दाखवतात, टुकार असतात. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये इतकी जबरदस्त स्थळं आहेत, परंतु त्याच्या आजूबाजूचा परिसर हा तेवढा चांगला नसतो. या परिसराची सुरुवात काहीशी तशीच झालेली दिसते आपल्याला. आजूबाजूला तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला कळेल, परंतु त्याचा विचार मनात न आणता आता ही जागा एका खास माणसाबरोबर आपण एक्सप्लोअर करूया. त्यामुळे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवूयात, या जागेचा महिमा समजून घेऊयात, या जागेचा आनंद घेऊयात. चला. बघून थक्क व्हावं आणि मनामध्ये अभिमान दाटून यावा अशा खिद्रापूरच्या मंदिरापाशी मी आलेलो आहे. हे मंदिर आतनं बाहेरनं शांतपणे बघितलेलं आहे. श्रीहरी कोळी नावाचा माझा मित्र आहे, त्यांनी या मंदिराची व्यवस्थित छान माहिती मला दिलेली आहे. टेक्निकल बाबतीत मी जास्त बोलणार नाही, कारण याचा इतिहास, त्याचा सगळे जडणघडण ही तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळू शकते. सांगण्याचा मतलब माझा फार वेगळा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही परदेशात फिरता, भारावून जाता. काही जणं चमकधमकला भुलतात आणि मॉल संस्कृतीमध्ये रमतात. पण कोल्हापूरच्या जवळ, जयसिंगपूरपासनंही जवळ, नृसिंहवाडीपासनं तर अजूनच जवळ असं हे मंदिर आहे. हे मंदिर अनेक वेळा मुघल सैन्यांनी भग्न केलेलं आहे. अनेक ह्याच्यावरती आक्रमणं झालेली आहेत, पण तरीही जे अजूनही उरलं आहे ते बघून अक्षरशः थक्क व्हायला व्हावं
एवढी याची शिल्पकला अचाट आणि अफाट आहे. याचे जे रेफरन्स आहेत ते वेगळे आहेत. हे मंदिर टिपिकल शिवमंदिर नाही आहे, थोडंसं हे बंडखोर मंदिर आहे. कारण या मंदिराच्या काही गोष्टी या गंमतशीर आहेत. उदाहरण देतो तुम्हाला. शिवमंदिर आणि नंदी नाही असं होऊच शकत नाही. खिद्रापूरच्या मंदिरात नंदी नाही आहे. त्याचबरोबर काही गोष्टी इथं अशा आहेत की त्रिपुरी पौर्णिमेला इथल्या सभामंडपाच्या मध्यभागी चंद्र येतो. तसंच अजून एक कुठली तरी तिथी आहे, तेव्हा सूर्याची किरणं थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगावरती पडतात. शिव आणि विष्णू यांचं एकत्र स्थान हे इथं आहे. म्हणून कोपेश्वर आणि थोपेश्वर, नंतर ते धोपेश्वर झालं हे सोडून द्या, पण थोपेश्वर असं हे या मंदिरात बघायला मिळतं. त्यामुळे वेळ काढून या आणि हे मंदिर बघा आणि तुम्हाला सांगतो थक्क व्हा. क्रिकेट खेळत असताना मी कोल्हापूरला बऱ्याच वेळा आलेलो आहे. तसंही मला कोल्हापूरला यायला आवडतं. नंतरच्या काळामध्ये माझा सख्खा मित्र संजय घोडावत हा जयसिंगपूर हातकणंगले या भागामध्ये काम करतो. त्याला भेटायला मी खूप वेळा आलेलो आहे. नृसिंहवाडीला जाऊन आलेलो आहे, तिथल्या सैनिक स्कूलमध्येही जाऊन आलेलो आहे. परंतु एक गोष्ट मनातनं होती आणि ती अधुरी राहिली होती, आणि ते म्हणजे खिद्रापूरच्या मंदिराला यायचं. आज तो योग जमून आला. शांतपणे हे मंदिर बघता आलं. श्रीहरी नावाच्या माझ्या मित्रांनी मस्त माहिती दिली. कान भरून बाहेर ती माहिती पडेल एवढी माहिती त्यांनी दिली आहे. टेक्निकल माहिती मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येणार नाही. माझी विनंती एवढीच आहे, कोल्हापूरच्या भागामध्ये आलात, वाट वाकडी करून खिद्रापूरच्या मंदिराला या, बघा इथली शिल्पकला बघा. हे बंडखोर मंदिर आहे असं माझं मत आहे. कारण इथल्या गोष्टी 2-2, 4 नाही आहेत, वेगळ्या आहेत इथल्या गोष्टी. इथली शिल्पकला वेगळी आहे. म्हणून वाकडी वाट करून या, थक्क होऊन जा. सुनंदन लेले, खिद्रापूर मंदिर.